ही तिळाची वडी इतकी मऊसूत आणि खुसखुशीत होते की तुम्ही ओठाणी खायचं म्हटलं तरी सुद्धा खाऊ शकाल। आणि पद्धत तर इतकी सोपी आहे, चुकण्यासारखं काहीच नाहीये। त्यामुळे तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदा जरी वडी बनवत असाल तरी सुद्धा एकदम परफेक्ट वडी तयार करू शकाल। नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण एकदम मऊ खुसखुशीत तिळाची वडी किंवा तिळगुळाची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। रेसिपी इतकी सोपी आहे, कुठल्याही प्रकारचा पाक आपल्याला बनवायचा नाही, त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच येत नाही। आता पाक म्हणजे काय असतो? पाक म्हणजे साखर किंवा गुळाची एक कुठली तरी कन्सिस्टन्सी आली की आपण समजतो की पाक तयार झाला। पण इथे आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाहीये, अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा अगदी व्यवस्थित बनवू शकाल। चला तर मग सुरुवात करूयात। मऊसूत तिळाची वडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊ। पॅन मंद आचेवर ठेवलाय, त्यामध्ये घेऊयात 1 वाटी पांढरे तीळ। हे मी पॉलिश नसलेले तीळ घेतलेत। पॉलिश तीळ एकदम पांढरे शुभ्र असतात आणि हे बघा, हे तीळ असे मातकट रंगावर असतात, पण पॉलिश तिळापेक्षा या तिळाला चव खूप छान असते। आता तीळ आपल्याला मंद आचेवर सतत हलवत चांगले फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचेत। खूप जास्त वेळ लागत नाही। हे बघा, अगदी 4-5 मिनिटातच तीळ भाजून झाले। एक 2-3 मिनिट झाले की असे तडतड उडू लागतात। मिनिटभर भाजायचे। तीळ मस्त भाजून झाले, काढून घेऊयात। आता त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचेत। शेंगदाणे भाजताना सुद्धा मंद आचेवर सतत हलवत चांगले खरपूस भाजून घ्यायचे। तर हे बघा, 3 ते 4 मिनिटातच शेंगदाण्याचं साल असं तडकू लागलं, ते चांगले खमंग भाजले गेले। याला काढून घेऊ। साधारण 15 मिनिटांनी भाजलेले तीळ आणि शेंगदाणे संपूर्ण थंड झाले। शेंगदाणे थंड झाल्यावर मी त्याचं असं साल काढून घेतले। तुम्ही हवं तर शेंगदाणे सालासहित तसेच वापरू शकता। आता भाजून थंड केलेले तीळ मिक्सरमधून जाडसर कुटून घ्यायचेत। मिक्सरमध्ये तीळ फिरवत असताना कंटिन्यू मिक्सर फिरवायचा नाही, ऑन ऑफ करत 3-4 वेळा फिरवलं की असा जाडसर कूट तयार होतो। याला एका भांड्यात काढून घेऊ। हे बघा, असा जाडसर कूट करायचा आहे। जर आपण कंटिन्यू मिक्सर फिरवला तर भांडं गरम होऊन याला तेल सुटतं। आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे पण मिक्सर ऑन ऑफ करत जाडसर कूट करून घेऊ। खूप पण मोठे तुकडे ठेवायचे नाहीत, असा जाडसर कूट करायचा। हा शेंगदाण्याचा कूट पण आपण तिळाच्या कुटातच काढून घेऊ आणि याला मिसळून घेऊ। आता आपल्याला गुळाचा पाक बनवायला घ्यायचा आहे, पण त्याही आधी ज्या ताटामध्ये किंवा ज्या भांड्यात आपण वडी सेट करणार आहोत त्याला तुपाने ग्रीस करून घेऊ। एकतर तुम्ही डायरेक्ट ताटाला तूप लावू शकता। मी इथं आज इकोबेक पेपर वापरतेय, म्हणजे वडी सुटायला अगदी सोपं होईल। तर ही प्रोसेस आपल्याला गुळाचा पाक बनवायला घेण्याआधीच करायची आहे, कारण एकदा पाक तयार झाला की आपल्याला झटपट हात हलवावे लागतात। आपण ताट तयार करून घेतलंय, आता पाक बनवायला घेऊ। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घेऊयात 3 टीस्पून साजूक तूप। तूप गरम झालं की ते कढईच्या तळाला असं लावून घ्यायचं, म्हणजे गूळ कढईला चिकटणार नाही। आता गॅस कमीच ठेवून यामध्ये घालू 1.5 वाटी बारीक चिरलेला किंवा किसलेला गूळ। हा साधाच गूळ आहे, चिक्कीचा गूळ नाहीये। 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाण्यासाठी मी 1.5 वाटी गूळ घेतला। गूळ बारीक चिरून किंवा किसून घ्या, म्हणजे तो पटकन विरघळला जातो। आता याला मंद आचेवर सतत हलवत गूळ संपूर्ण विरघळवून घ्यायचा आहे। मिनिटभरातच बघा, गूळ संपूर्ण विरघळला। आता गॅस कमीच ठेवून यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालू। तूप घालून याला मंद आचेवर अगदी अर्धा मिनिटासाठी सतत हलवत परतून घ्यायचं आहे। गॅस कुठेच मोठा करायचा नाही। अर्ध्या मिनिटांनी मिश्रण अजून सैल झालेलं आहे। आता गॅस कमीच ठेवून यामध्ये घालू 2 छोटे चमचे पाणी। खूप जास्त नाही, अगदी 2 चमचे पाणी घालायचं। पाणी घातल्यामुळं वडी खूप खुसखुशीत व्हायला मदत होते। पाणी घालूयात आणि याला मंद आचेवर फक्त 1 ते 1.5 मिनिटं सतत हलवत परतून घेऊ। मिनिटभरातच बघा, हे मिश्रण अजून सैल झालंय। याला हलकी उकळी फुटली आहे, त्यामुळे याच्यावर असे बुडबुडे दिसतात। आपल्याला याचा कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाहीये। ही स्टेज आहे, या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचा आहे तयार करून घेतलेला तीळ शेंगदाण्याचा कूट। गॅस बंद करायचा आणि याला पटकन
या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे बघा मी गॅस बंद केलाय। इथून पुढे आपल्याला गॅस चालू करायचा नाही, अगदी झटपट हात हलवायचे। त्याला पटकन मिक्स करून घेतलं की हे गरमागरम मिश्रण तूप लावून घेतलेल्या किंवा बटर पेपर लावून घेतलेल्या ताटावर ओतू। आता अगदी गरम गरम असतानाच हे मिश्रण या ताटामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचंय। तर वडी एकसारखी थापली जावी म्हणून इथं एका वाटीला मी थोडंसं तूप लावून या वाटीनेच याला थापून घेतेय, म्हणजे मिश्रण एकसारखं पसरलं जाईल। तुम्हाला जशी जाड पातळ वडी हवी त्याप्रमाणे तुम्ही याला पसरवून घेऊ शकता। गरम गरम असतानाच पसरवायचं म्हणजे मिश्रण नीट पसरलं जातं। आता याला एकसारखं थापल्यावर याच्यावर मी थोडेसे पांढरे तीळ टाकते, म्हणजे वडी दिसायला पण छान दिसेल आणि चवीलाही छान लागेल। तीळ टाकून याला पुन्हा वाटीने थोडंसं दाबून घेऊयात, म्हणजे तीळ सेट होतील। तिळासोबतच तुम्ही थोडंसं सुक्या खोबऱ्याचा किस इथं वापरला तरी पण चालतो। तर तीळ लावून घेतले। आता हे मिश्रण अजून खूप गरम आहे, त्यामुळे याला मी लगेच कापणार नाहीये, एक 4-5 मिनिटं असंच ठेवणार आहे। 4-5 मिनिटांनी मिश्रण थोडं थंड झालंय, अगदी खूप जास्त थंड नाही, गरमच आहे, पण पहिल्यापेक्षा थोडं थंड झालं की मग वड्या कापून घ्यायच्या। खूप थंड होईपर्यंत ठेवलं तर वड्या कापल्या जाणार नाहीत। तर तुम्हाला जशी साईज हवी, जो आकार हवा त्याप्रमाणे वड्या कापू शकता। वड्या कापल्या। आता याला संपूर्ण थंड करून घेऊ। अर्ध्या पाऊण तासांनी वड्या संपूर्ण थंड झाल्या। याचा रंग पण बघा थोडा डार्क आलाय, अगदी सहज वडी मोकळी झाली। इथं मी इकोबेक वापरलाय, त्यामुळे पटकन वडी ताटापासून वेगळी होतीये आणि वड्या सहज निघतायत। तुम्ही फक्त तूप जरी ताटाला लावलं तरी सुद्धा इतक्या सहजतेने तुम्ही वड्या ताटापासून वेगळ्या करू शकाल। तर हे बघा अगदी खुसखुशीत, ओठावर ठेवताच विरघळतील एवढ्या खुसखुशीत तिळाच्या मऊसूत वड्या तयार झाल्या। खूप सोपी पद्धत आहे, पाक वगैरे बनवायचा नाही, फक्त गूळ विरघळवून मिनिटभर शिजवून घ्यायचा, मस्त खुसखुशीत वड्या तयार होतात। कुठलंच टेन्शन घेण्याची गरज नाही। सगळ्या वड्या मी काढून घेतल्यात। आता एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते। दिसायला सुंदर दिसतीच आहे, पण हे बघा अगदी बोटाने म्हटलं तरी वडी तुटते, इतकी मऊसूत खुसखुशीत झाली आहे। तर अशा पद्धतीने आपण बघितलं की एकदम खुसखुशीत आणि मऊसूत तिळाची वडी किंवा तिळगुळाची वडी कशी बनवायची। फक्त इथं सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करा। पहिली टिप म्हणजे तीळ आणि शेंगदाणे भाजताना मंद आचेवर चांगले खमंग भाजून घ्यायचे। जर तुम्हाला शेंगदाणे वापरायचे नाहीयेत, संपूर्णपणे तीळ वापरायचे, तर इथं तुम्ही संपूर्ण 1.5 वाटी तीळ घ्या आणि 1.5 वाटी गूळ घ्या। त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आणि तीळ मिक्सरमधून वाटत असताना थोडेसे जाडसर वाटायचे। मिक्सर कंटिन्यू फिरवायचा नाही, जर आपण मिक्सर कंटिन्यू फिरवला तर भांडं गरम होतं आणि तीळ आणि शेंगदाण्याला तेल सुटतं। त्यामुळे ऑन ऑफ करत अगदी 3-4 वेळा फिरवलं तरी सुद्धा तीळ आणि शेंगदाणे जाडसर वाटले जातात, त्यांना तेल सुटणार नाही। त्यानंतर गूळ विरघळवत असताना एकदम गॅस कमी ठेवायचा, थोडंसं तूप घालायचं। तुपामुळे काय होतं, त्या गुळाला एक सैलसरपणा येतो आणि शेवटी आपण जेव्हा त्यामध्ये तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट मिसळतो त्यावेळी तो मिक्स करायला आपल्याला अवघड जात नाही। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। पाणी घातल्यामुळे काय होतं, आपल्या वडीला खुसखुशीतपणा यायला मदत होते। थोडीशी उकळी फुटली की लगेच गॅस बंद करा, तीळ आणि शेंगदाण्याचा कूट मिसळा आणि गरम गरमच वडी थापून घ्या। खूप थंड होऊन देऊ नका, जर थंड झालं तर वडी थापली जाणार नाही आणि ती कापली पण जाणार नाही। थोडीशी गरम असताना कापून घ्या आणि थंड झाल्यावर वडी काढून घ्या। एकदम मऊसूत खुसखुशीत तिळाची वडी आपण सहज बनवली। तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पुरेसं खा, स्वस्त रहा आणि त्यासाठी सरिताज किचन पाहत रहा। नमस्कार।